सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे, पाहूयात. पुण्यातील गुंड बंडू आंदेकरचा पालिकेसाठी उमेदवारी अर्ज, सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांचाही अर्ज, भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये अर्ज. आयुष कोमकर हत्या प्रकरणी बंडू आंदेकर सध्या न्यायालयीन कोठडीत. अरुण गवळी यांच्या दोन्ही मुली गीता आणि योगिता गवळी निवडणुकीच्या रिंगणात. अरुण गवळींच्या अखिल भारतीय सेना पक्षाकडून दोन्ही मुली निवडणुकीच्या रिंगणात. हिंदुत्ववादी नेत्यांच्या सभा करण्यासाठी पक्ष नेतृत्वाकडे जोरदार फिल्डिंग. नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर यांच्या सभांची मागणी. उत्तर भारतीय नेत्यांकडून सभेची मागणी. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांमध्ये नवाब मलिक. भाजपचा मलिक यांना विरोध असतानाही पक्षाने मलिक यांच्यासोबत त्यांची मुलगी आमदार सना मलिक यांच्यावर जबाबदारी सोपवली. नागपूरमध्ये काँग्रेसचे 151 उमेदवार, त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब. ठाकरेंची सेना राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू, त्यामुळे सोमवारी यादी समोर येईल. पुण्यात पुरेशा जागा न मिळाल्यास वेगळा पर्याय निवडण्याचा शिवसेनेचा निर्णय. स्थानिक नेत्यांबाबत कार्यकर्त्यांची पक्ष नेतृत्वाकडे तक्रार. भाजपकडून अपेक्षित जागा मिळत नाही, त्यामुळे शिवसेनेत असंतोष. वसई विरार महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीत बिघाडी. अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून स्वबळाचा नारा. युतीच्या जागा वाटपाची घोषणा करत असताना विश्वासात घेतलं जात नाही, असा आरोप. कल्याणमध्ये आगरी कोळी समाजाचे नेते देवानंद भोयर शिवसेनेमध्ये. कल्याण पूर्वेतील निर्धार मेळाव्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. संदीप देशपांडे, आम्ही सत्तेत येतोय, आम्हाला भीती वाटत नाही. उत्तर भारतीय सेनेचा पदाधिकारी सुनील शुक्लाची प्रतिक्रिया. नहीं बटोगे तो भी पिटोगे, असं ट्विट संदीप देशपांडेंनी केलेलं. आणि यानंतर पुढे पाहूयात पालिका निवडणुकांचा धुरळा. जळगावमधील शिंदेंच्या शिवसेनेचे माजी महापौर ललित कोल्हे जळगाव कारागृहातून महानगरपालिका निवडणूक लढवणार. बोगस कॉल सेंटर प्रकरणामध्ये कोल्हे नाशिकमध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये. कोल्हे प्रभाग 11 मधून उमेदवारी अर्ज दाखल करणार. मिरजमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये गेलेले माजी उपमहापौर पुन्हा जनसुराज्य पक्षात. अवघ्या काही दिवसांमध्ये आनंदादेव माने यांची जनसुराज्य पक्षामध्ये घरवापसी. वसई विरार या ठिकाणच्या भाजप पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. सचिन राऊत आणि मालती विश्वकर्मा यांचा कार्यकर्त्यांसह जाहीर प्रवेश. कोल्हापूर या ठिकाणी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेसाठी वकिलांची टीम. उमेदवारांचा अर्ज भरताना कोणतीही चूक होऊ नये यासाठी सतेज पाटील यांच्याकडून खबरदारी. मिरज या ठिकाणी आता अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये गेलेले माजी उपमहापौर पुन्हा जनसुराज्य पक्षात. अवघ्या काही दिवसांमध्ये आनंदादेव माने यांची जनसुराज्य पक्षामध्ये घरवापसी. कोल्हापूर पालिकेसाठी खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल. प्रभाग क्रमांक 3 मधून समर्थकांसह उमेदवारी अर्ज केला दाखल. छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एमआयएमच्या 2 गटांमध्ये उमेदवारीच्या वादातून मोठा राडा. प्रभाग क्रमांक 12 मध्ये पक्षानं मोहम्मद इस्रार यांना उमेदवारी जाहीर केली. या आनंदात काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये एमआयएम पक्षाच्या दुसऱ्या गटाचा राडा. परभणीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युतीच्या बैठकांचं सत्र सुरू. आजही काही निर्णय नाही. उद्या युती जाहीर होईल आणि मेघना बोर्डीकर यांची माहिती. नाशिकमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना मतदान न करण्याचा ग्रामस्थांचा ठराव. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबड गावातील ग्रामस्थांची महत्त्वाची बैठक. पैशांचा वापर करून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न झाल्यास उमेदवार आणि पक्षाविरोधात निषेध आंदोलन छेडण्याचा दिला इशारा. आणि आता पाहूयात निवडणुकांचा संग्राम. महायुतीकडून उत्तर भारतीय आकर्षित करण्यासाठी स्ट्रॅटेजी. भाजप योगी आदित्यनाथ मैथिली ठाकूर यांना प्रचारात उतरवणार. उत्तर भारतीयांची संख्या अधिक असलेल्या वॉर्डमध्ये प्रचार केला जाईल. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा युतीला विरोध. युती झाली तर कार्यकर्ते भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देतील. माजी आमदार नरेंद्र पवारांनी कार्यकर्त्यांची भूमिका वरिष्ठांसमोर मांडली. ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे बैठकीसाठी भाजप कार्यालयात. शिवसेनेच्या महिला आघाडी संघटन पदाचा 2 दिवसांपूर्वी राजीनामा. अचानक जागा वाटपाच्या बैठकीसाठी आल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या. चिपळूणमधील भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती झाल्यानं जल्लोष. जाधव यांच्या कार्यालयाबाहेर दोन्ही ठाकरेंचे कार्यकर्ते एकत्र. भास्कर जाधव यांना मनसैनिकांनी पेढा भरवला. मुंबईमध्ये फक्त 1,68,350 दुबार मतदार. दुबार नावांच्या छाननीनंतर पालिकेचा दावा.
मुंबईमधल्या अतिसंवेदनशील मतदान केंद्र एकही नाही, मुंबई महापालिकेने दिली माहिती। पालिका निवडणुकांसाठी जवळपास 10,300 मतदान केंद्र उपलब्ध केली जाणार। केंद्रनिहाय याद्यांसाठी 3 जानेवारीपर्यंत मुदतवाढ। नागपूर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांची तयारी। गेल्या 3 दिवसांमध्ये 5,507 उमेदवारी अर्जांची विक्री। पुणे महापालिका निवडणुकीसाठी 3 दिवसात 9,101 अर्जांची विक्री। 3 राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह 3 अपक्ष अर्जही दाखल। सांगलीमध्ये उमेदवारीसाठी भाजप पदाधिकारी दीपक माने यांचा पत्नीसह ठिय्या। भाजप आमदार सुदेल गाडगे यांच्या कार्यालयामध्ये ठिय्या। निष्ठावंतांना डावललं जात असल्याचा आरोप।